ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर सुरू असलेल्या प्रवचन मालिकेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील भागात आपण मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय या तीन गोष्टी किती दुर्मिळ आहेत आणि त्या प्राप्त झाल्यावर जीवाने अध्यात्म साधना आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावे हेच त्याच्या हिताचं आहे हे पाहिलं. तर या भागात आपण ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी आपल्याला कशा प्रकारे दाखवून दिलंय ते पाहणार आहोत आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यहम्. काल आपण पाहिलं की कितीही पैसा मिळाला, सत्ता आपल्याजवळ कितीही असली, लौकिक सुख कितीही जरी प्राप्त झाली, तरी सुद्धा जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. आणि मोक्ष म्हणजे काय असतं? सर्व बंधनातून मुक्तता. जीवाला बंधन कुठलंय? तर कर्माचं बंधन आहे खरं तर. पण आपण एका चक्रात अडकलोय त्या कर्मबंधनांमुळे. त्यालाच म्हणतो आपण जन्म मृत्यूचं अविरत फिरणार चक्र. आता आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत. कधीतरी मृत्यू यायचा आहे. कधी येणार आपल्याला ठाऊक नाही. जन्म कुठल्या घरात घ्यावा याचं स्वातंत्र्य आपल्याकडे नसतं. मृत्यू कुठे यावा, कुठल्या परिस्थितीत यावा याचंही स्वातंत्र्य नसतं. मग स्वातंत्र्य असतं कसलं जीवाला? तर जन्म आणि मृत्यू यामध्ये जीवाला कर्म करावं लागतं. त्या कर्माचं मात्र स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण हे जी कर्म आपण करतो आणि त्यातून जी फळं उत्पन्न होतात ना, त्याचंच बंधन आपल्याला पडतं. आणि मग हे चक्र चालूच राहतं. मग हे थांबणार कधी? तर त्यासाठी या कर्म बंधनातून मुक्त व्हायचंय. हे कर्म बंधनातून मुक्त कसं होणार? कारण जन्माला आलोय तर कर्म अटळ आहे. कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. अगदी आता आपण नुसतं बसलोय म्हटलं तरी बसणं हे सुद्धा कर्म आहे. आपण सगळेजण माझ्याकडे पाहत आहात तर पाहणं हे सुद्धा कर्म आहे. हे पाहत असताना आपला श्वासोश्वास चालू आहे ते सुद्धा कर्म आहे. दिवसभरात काही खाल्लं असेल त्याच्या पचनाची क्रिया चालू आहे शरीराच्या आतमध्ये, ते सुद्धा कर्म आहे. म्हणजे कर्म करायचं नाही म्हटलं तर ते अशक्य आहे. मग कसं कर्म करावं की ज्यामुळे कर्माचं फळ उत्पन्न होणार नाही, किंवा झालं तर ते आपल्याला बाधक होणार नाही किंवा बंधनकारक होणार नाही. जेव्हा या कर्मफळातून सुटका होते ना, तेव्हाच आत्मज्ञान होतं. म्हणून श्रीमदाद्य शंकराचार्यांनी पुढे आपल्याला सांगितलं की केवळ शास्त्रांचं पठण केलं म्हणजे शास्त्र अभ्यासली, वेगवेगळ्या देवतांचं पूजन केलं, त्यांची उपासना केली किंवा अनेक पुण्यकारक कर्म केली, तरी सुद्धा जोवर आत्म्याचं ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत मुक्तता मिळत नाही किंवा मोक्ष मिळत नाही. आता काय मी एवढं सांगितलं तर साहजिक प्रश्न पडतो की मला काय केल्यावर मोक्ष मिळेल? कळलं की बाबा आपल्याला शास्त्र नुसती वाचून उपयोगाची नाही,
केवळ देवतांचं पूजन करून उपयोगाचं नाही, केवळ कर्म करून उपयोगाची नाही, म्हणजे पुण्यकारक कर्म. मग करायचं तरी काय? जसं मी काल म्हटलं तसं की या पूजनाचा, उपासनेचा, शास्त्रांच्या अध्ययनाचा आचार्याने निषेध केलेला नाही, पण तेवढंच पुरेसं नाही असं म्हणतात. जसं आपण आहार घेतो रोज जेवण, पण एकच प्रकारचा आहार घेतो का हो? जर आपण विटॅमिन्स खाल्ले नाही, ज्याने आपल्या शरीराला लोह मिळतं, तसे पदार्थ खाल्ले नाही, तर मग काय होतं? कुठेतरी कमतरता विटॅमिनची होते, कुठेतरी विटॅमिन B12 कमी होतं, कधीतरी हिमोग्लोबिन कमी होतं. मग डॉक्टर सांगतात कमी झाल्या हिमोग्लोबिन, विटॅमिन B12 कमी झालाय, आहारामध्ये ते घटक आले पाहिजेत, प्रोटीन कमी झालंय, शरीराची झीज होते, स्नायूंची झीज होते. आपण म्हणतो आम्ही तर खातो, जेवतो की आम्ही रोज. डॉक्टर म्हणतात तेवढं पुरेसं नाही, त्यात अमुक अमुक गोष्टीची भर घालायला हवी, तर आरोग्य मिळेल. तसंच आहे, आपल्याला असं वाटतं आपण साधना करतो, रोज पूजा करतो, रोज उपासना करतो, रोज पुण्यकारक कर्म करतो, आणि तरी सुद्धा आत्मज्ञान मिळत नाही. म्हणजे कशाची तरी कमतरता आहे. ती कसली कमतरता आहे ती भरून काढायला हवी. काय केल्याने आपल्याला मोक्ष मिळू शकेल? आता ह्याचं उत्तर क्रमाक्रमाने श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला देत आहेत. जणू ते आपल्याला आपला हात धरून एक एक पायरी चढायला सांगतायत या आत्मज्ञानाची. आणि म्हणूनच आपण त्यासाठी पुढचा श्लोक पाहणार आहोत. 8वा श्लोक आहे. अतो विमुक्तै प्रयतेत विद्वान संन्यस्त बाह्यार्थ सुखस्पृहसन संतम महांतम समुपेत्य देशिकम तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा. असा 8वा श्लोक आहे. काय अर्थ आहे याचा श्लोकाचा? यासाठी अशी सुरुवात होते. अतो म्हणजे यासाठी किंवा म्हणून. म्हणून समस्त म्हणजे सर्व बाह्य विषयांचं जे सुख आहे, त्यापासून मिळणारं जे सुख आहे, त्याची आशा सोडून विद्वानाने महान अशा आचार्यांना शरण जाऊन त्यांच्या उपदेशानुसार आणि त्या उपदेशाशी समरस होऊन, म्हणून समाहितात्मा म्हटलंय, समरस होऊन मुक्तीसाठी प्रयत्न करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुक्तीसाठी प्रयत्न करणे. का करायचा मुक्तीसाठी प्रयत्न? ज्या अर्थी मुक्तीसाठी प्रयत्न करावा लागतो, याचा अर्थ आपण बंधनात आहोत. पण कित्येकांना आपण बंधनात आहोत हेच कळत नाही. जर आपण बंधनात आहोत हे कळलं नाही तर मुक्तीसाठी कोण प्रयत्न करेल? बाहेर आता सगळेजण जे आहेत, ज्यांना अध्यात्माची विशेष आवड नाही, त्यांना काय वाटतं, आम्ही तर मुक्तच आहोत, आम्ही कुठे बंधनात आहोत, आम्हाला पाहिजे तसं करता येतं, पाहिजे तसं वागता येतं, पाहिजे तिथे जाता येतं, पाहिजे ते खाता येतं, म्हणजे आम्ही मुक्तच तर आहोत. पण असं मनाला वाटेल ते करता येणं ह्याचा अर्थ मुक्त आहोत असं नाही. बरं, तुम्हाला मनाला पाहिजे ते करता येतं, तर मनाला पाहिजे तेव्हा मृत्यूला थांबवता येईल का हो? मनासारखं करता येतं म्हणून पुढचा जन्म मला पाहिजे त्याच घरात मिळाला पाहिजे असं कोणाला म्हणता येईल का? नाही. आणि कित्येक गोष्टी जीवनात अशा असतात की आपल्याला असं वाटत असतं की त्या अशाच पद्धतीने घडायला पाहिजे, मला अमुक एकच गोष्ट पाहिजे, अमुक एक गोष्ट झाली पाहिजे. पण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात का हो? कितीही पैसा असू दे, सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात? पैशाने वस्तू विकत घेता येईल, पण कोणाचं प्रारब्ध विकत घेता येतं का हो?
एखादा माणूस खूप श्रीमंत असेल, त्याला पाहिजे त्या गोष्टी तो विकत घेईल, पाहिजे तिथे प्रवास करेल, जाईल. पण त्याला असं वाटलं की आपल्या मुलाने खूप चांगलं शिकलं पाहिजे, सुसंस्कृत व्हायला पाहिजे, आपली काळजी घ्यायला पाहिजे, मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. हे त्या श्रीमंत माणसाला वाटून त्याचा मुलगा तसंच वागेल असं सांगता येतं का? आपली मुलं आपल्या मनासारखं वागावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं, पण वागतात का हो? नाही. काही प्रमाणात वागतील, पण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या ऐकतात का? नाही ऐकत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही. म्हणजे काहीतरी गोष्टी आपल्या हातात नसतात. कोणाला आजारी पडावं असं वाटतं तरी माणसं आजारी पडतात. कोणाला वाटतं डॉक्टरांकडे जाऊन उठसूट जायला पाहिजे आणि पैसे भरायला पाहिजे, तरी आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, पैसे भरावे लागतात. नाही, काही वेळेला अशी दुःख वाटायला येतात, कोणालाही वाटत नाही आपल्या वाट्याला दुःख यावं, तरी सुद्धा येतात. म्हणजे आपल्या जीवनाचा काही भाग आपल्या हातात नाही. त्याचा अर्थ काय? आपण बंधनात आहोत. मग त्या बंधनातून सुटण्यासाठी प्रयत्न करायला हवाय. म्हणून आता जो श्लोक म्हटला बघितलं त्याच्यामध्ये असं सांगितले, अतो विमुक्तई प्रयतेत विद्वान. म्हणजे जो विद्वान आहे, ज्याला कळलं आहे की अध्यात्म करायचं आहे, बंधनातून सुटायला हवं आहे, त्याने त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवा. मग प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? त्या श्लोकात दुसऱ्या चरणामध्ये भागात सांगितले, संन्यस्त बाह्यार्थ सुखस्पृहसन. संन्यस्त म्हणजे संन्यास घ्यायचा. संन्यास हा शब्द ऐकला की आपल्याला भीती वाटते, बाबा आता असं अजूनच मध्येच कसा संन्यास घेता येईल. पण कसला संन्यास घ्यायला सांगितले? बाह्यार्थ सुखस्पृहसन. म्हणजे बाह्य सुख आहेत ना, विषय सुख, त्यांच्यापासून संन्यास घ्यायचाय. घर सोडून जायला सांगितलेलं नाही. संन्यास हा जर शब्द आपण बघितला तर शब्द वेगवेगळ्या अक्षरांचा बनलेला असतो. पहिला एक येतं सन, हा शब्द अक्षर घेतलं, स आणि न अर्था सन. याचा अर्थ आहे एकत्र किंवा सर्व. दुसरा त्याच्यामध्ये मूळ शब्द येतो नी. नी म्हणजे खाली, आणि अस म्हणजे ठेवणे किंवा त्याग करणे. म्हणजे सर्व काही खाली ठेवणे किंवा सर्वाचा त्याग करणे, त्याला म्हणतात संन्यास. म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे. सर्व गोष्टींचा म्हणजे कशाचा ते इथे सांगितलंय की बाह्यार्थ सुखस्पृहसन. बाह्यार्थ म्हणजे बाह्य गोष्टींचा. बाह्य गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे काही गोष्टी आहेत त्या आतल्या असतात आणि काही बाहेरच्या असतात. जसं आपण म्हणतो ना, आपल्या घरातली माणसं आणि बाहेरची माणसं. आपण घरातल्या माणसांजवळ सगळं काही बोलतो, तेच आपण बाहेरच्या माणसांशी बोलू शकतो का हो? ती थोडी आपल्यापासून लांब असतात. तसंच काही गोष्टी असतात त्या बाहेरच्या असतात आणि काही गोष्टी असतात त्या आपल्या आतल्या असतात. अध्यात्म आपल्याला आत पाहायला शिकवतं, बाहेर पाहायला नाही शिकवत. लौकिक दृष्टी जी असते ती बाहेर पाहायला शिकवते आणि आध्यात्मिक दृष्टी असते ती आपल्याला आपल्या आत काय चाललंय ते पाहायला शिकवते. काय आहे आपल्या आत? एखादा म्हणजे हृदय आहे, फुफ्फुस आहे, यकृत आहे, जठर आहे, असं वेगळं वैज्ञानिक भाषेत बोलेल. पण तेवढंच आहे का? मग आपण म्हणतो ते माझ्या मनात असं आलं. मग ते मन कुठे आहे हो? बाहेर येतं कुठे मन आपलं? असं बाहेर काढून ठेवले कोणी मन?
ते पण आपल्या आतच आहे. पण एक्सरे मध्ये दिसतं का हो? MRI काढलं तर, डॉक्टरने ऑपरेशन केलं तर मन दिसत नाही. बरं, बुद्धी आहे म्हणतात, माणसाला जरा जास्त बुद्धी असते, बुद्धिमान प्राणी बुद्धी, म्हणून बुद्धी दाखवता येते का हो? नक्की कुठे आहे? आपण म्हणतो डोक्यात गेली आहे. कधी कोणाला समजत नसेल एखादी गोष्ट तर आपण काय म्हणतो, तुझ्या डोक्यात बुद्धी आहे की कांदे बटाटे भरले. पण बुद्धी अशी कोणाच्या डोक्यात भरलेली नसते. नाहीतर ती सुद्धा ऑपरेशन करून एकाची काढून दुसऱ्याच्या डोक्यात भरता आली असते. पण अजून विज्ञान तेवढं पुढे गेलेलं नाही. ज्याची बुद्धी त्याच्याकडेच असते. म्हणजे बुद्धी, मन, आपण म्हणतो आपलं चित्त ते भगवंताच्या ठिकाणी राहिलं पाहिजे, भगवंताच्या पायाशी, सद्गुरूंच्या पायाशी. ते चित्त कुठे असतं? आत म्हणतो आपण, आत दाखवतो आत, पण आत कुठे असतं नाही कळत. म्हणजे काही गोष्टी आतल्या असतात आणि काही गोष्टी बाहेरच्या असतात. म्हणजे मन, बुद्धी, चित्त हे आपल्या आत आहे आणि बाकी आपण जे डोळ्याने पाहतोय ते सगळे बाहेरच्या गोष्टी. आणि जे जे बाहेर पाहतोय ना आपण, ते सगळं नाशिवंत आहे हो. जे जे माझ्या डोळ्याला दिसतं ते ते नाश पावणार आहे. आता मला ही फुलं दिसत किती सुंदर आहेत हो, पिवळी धमक आहे, छान टपोरी. नुसतं पाहिलं ना तरी सुखावतं डोळे आपले. पण किती काही अशीच राहतील टपोरी सुंदर, उद्या पहा ती कोमेजतात, म्हणजे नाश पावतात. आता ह्या फुलांना सुगंध नाहीये, पण चाफ्याची फुले इथे ठेवली तर त्याला सुगंध आहे. पण तो सुगंध किती काळ टिकतो? तो सुद्धा काही काळ टिकतो आणि नाश पावतो. आता या ताईंनी मला ओवाळलं, हाताला अत्तर लावलं, मी वास घेतला, मला खूप छान आहे हो, सुंदर आहे वास. किती काळ टिकेल? जेमते मी प्रवचन होईपर्यंत, अजून थोडा वेळ टिकेल त्याच्या पुढे, पण ते नंतर सुद्धा तो नाश पावणार आहे. आता ही वस्त्र दिसाय टेबलावर हे घातलेलं कापड छान नवीन आहे हो, चादर नक्षी पण अतिशय सुंदर आहे. आता रोज वापरायला लागली मी चादर, रोज वॉशिंग मशीनला धुवायला टाकली. हळूहळू त्याचा रंग कमी होतो, हळूहळू झीज होते. मग आपण म्हणतो खूप चादर आता विरली, आता दुसरी चादर आणायला पाहिजे. म्हणजे चादरीचा सुद्धा नाश आहे. एखादा म्हणजे हे टेबल, हे तर आहे किती वर्ष झाली तसंच टेबल, पण अजून किती वर्ष राहील? अजून 10-15 वर्षांनी बघा असं हलायला लागेल. मग सुताराकडून दुरुस्त करून घेऊ तरी अजून काही काळ टिकेल, पण नंतर शेवटी देऊन टाकावं लागतं, त्याचा पण नाश आहे. त्या मानाने मग या भिंती, ही इमारत किती काळ टिकते हो? आजच सकाळी मला शेट्टी काकांनी किस्सा सांगितला. त्यांनी पूर अनुभवला, प्रलय जणू काही. तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती, एवढी मोठी मोठी घरं, चांगली भरभक्कम वाटणारी, पण ती सुद्धा वाहून गेली. टिकतात का? काय टिकतं सांगा? हा लॅपटॉप इथे आता मी घेऊन बसलीये, यंत्र आहे शेवटी, हे तर लगेच कधी बिघडेल सांगता येत नाही. आत्ता चालते आत्ता बिघडेल. मोबाईल आत्ता चालतो कधी बिघडेल नाही सांगता येत. एवढं कशाला? हा देह ज्याच्यावर आपलं खूप प्रेम आहे, तो देह छान राहावा, त्याला सुखाचं सगळं मिळावं, सुखासुखी, म्हणून आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो. तो देह तरी तसाच्या तसा राहतो का हो? आता जसा आहे तसा काही वर्षांनी राहील नाही. काही वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी छान जिभे चढून येत होती पटापट वरती, पण आता नाही चढतायत. डायबिटीज झालं, त्यांनी पायाच्या नर्व्स दुखावल्या, नाही चढतायत, दुखतात. अजून काही काळ गेला तर गुडघे दुखायला लागतील. जसं वय होतं तसं एक एक अवयव आपल्याला जाणीव करून देतो. म्हणजे हा जो देह ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ती सुद्धा बाह्य गोष्ट आहे,
ती सुद्धा कधी ना कधीतरी नाश पावणार. पैसा संपणार, सत्ता हातातून जाणार. म्हणजे कुठलीच गोष्ट जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, जी आपल्याला बाहेर दिसते, कुठलीच टिकणारी नाही, नाशिवंत आहे. मग जी गोष्ट नाशिवंत आहे त्याच्यामध्ये किती अडकायचं हो, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. हे कळतं तरी वळतं का हो योगिनी ताई? नाही. माझं 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 आपल्याला वाटतच राहतं. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझा भाऊ, आपले माझे माझे किती वेळ माझे असतात सांगा बघू. आपण जोपर्यंत त्यांच्या मनासारखं वागतोय ना तोपर्यंत माझे. त्यांच्या थोडं मनाच्या विरुद्ध वागा बघू, कुठे असतात माझे? कोणी नसतं. आणि जेव्हा अंत्यकाळ येतो तेव्हा तर कोणीच आपल्या बरोबर येत नाही. जे उलट आपण जे काही कमवलेलं असतं ते घ्यायला फक्त वाट पाहत असतात. म्हणून संतांनी सांगितलं की अंतकाळी काळीचे का बा नाही कोणी. अंतकाळी कोणी नसतं, एक सद्गुरू आपले असतात आणि तो भगवंत. बाकी अंतकाळी कोणीही मदतीसाठी आपल्या येणार नाही. कोणाचंही पुण्य आपल्याला कधी द्यायला उपयोगी पडणार नाही. म्हणून या बाह्य गोष्टींमध्ये गुंतू नये, त्याचा त्याग करावा. मग म्हणायचं मग अन्न पाण्याचा त्याग करायचा का, घर सोडून द्यायचं का, असं आचार्यांनी सांगितलं नाही. आसक्तीचा त्याग करायचा. या ज्या ज्या गोष्टी बाहेरच्या आहेत ना, ज्या आपल्याला प्रिय वाटतात म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंततो, त्या ज्या ज्या गोष्टीत आपण गुंततो ना त्या गोष्टींचा त्याग करायचा. एक भगवंत आणि सद्गुरू सोडून या देहात गुंततो ना त्या देहाच्या आसक्तीचा त्याग करावा. कालच मी एक प्रवचन ऐकलं, छान होतं. बेलसरे महाराजांचं होतं. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. नामाचं महात्म्य खूप सांगितलं, छान. ते काल त्यांनी एक त्यांच्या प्रवचनात म्हणाले की आपला देह आहे ना त्याला कसं वागवायचं माहितीये, सवतीच्या मुलासारखं. मी त्यांच्याकडे ऐकलं, म्हटलं सवतीच्या मुलासारखं आपल्या देहाला कसं काय वागवायचं. मग त्याने ते स्पष्ट करून सांगितलं त्यांच्या प्रवचनात. ते म्हणाले पूर्वीच्या काळी ना एका मुलीने 2-2 लग्न व्हायची, सवत असायची एखादी, किंवा पहिली बायको मुलाला जन्म देऊन बाळणपणात गेलेली असायची, मग दुसरं लग्न केलेलं असायचं. पण पहिलीचा मूल असायचं आणि परत दुसरीची मुलं असायची. पण नवऱ्याला कळायला नको ना की आपण पहिल्या बायकोच्या मुलाचा दुस्वास करतो. म्हणून नवरा समोर असताना त्या पहिल्या बायकोच्या मुलाला छान त्याचे लाड करायचे, त्याला हवं ते द्यायचं. त्याला कोणता पदार्थ आवडतो, अरे हे घे ना, एवढंच तूप काय घेतलंस रे, 1 चमचा, हे घे 2 चमचे तूप घे भातावर. हे असं कोणासमोर करायचं, नवऱ्याच्या समोर. नवरा कामावर गेला की त्या सवतीच्या मुलाचा दुस्वास करायचा. तसं म्हणे आपल्या देहाला वागवायचं, म्हणजे त्याला हवं ते द्यायचं. पण मनात काय ठेवायचं, हा आपल्या सवतीचा मुलगा आहे, आपला नाही. म्हणून हा देह आपला नाही, सवतीचा मुलगा आहे म्हणायचं. म्हणजे त्याला द्यायचं सगळं, चांगलंच मुलं पाहिजे ना, घे बाबा, पण त्याला माझं म्हणायचं नाही, असं वागायचं. मला ते खूप आवडलं उदाहरण. म्हणजे देह आपला आहे तरी त्याला माझं म्हणायचं नाही. असं जेव्हा जमेल ना की माझा देह नाही, जेव्हा एकदा देह माझा नाही असं म्हणायला आपण शिकलो ना की मग देहाच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी येतात त्या आपण माझ्या नाही, त्याच्यातलं मन काढून घ्यायचं, मन गुंतवायचं नाही. एक नाटक होतं का काय मला माहितीये, गुंतता हृदय. हे आपलं हे हृदय ना ते कुठे कुठे गुंतलेलं असतं सांगता येत
नाही, जितक्या ठिकाणी ते गुंतेल ना तितकं कठीण जातं साधना करायला. म्हणून या हृदयाला म्हणजे या मनाला त्या सगळ्या गुंतलेल्या गोष्टीतून हळूहळू काढायचं आणि काढून कुठे लावायचं माहितीये? सद्गुरूंच्या चरणांशी किंवा भगवंताच्या चरणांशी. भगवंत आणि सद्गुरू वेगळे नसतातच मुळी. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म. गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप असतात. म्हणून गुरूंच्या ठिकाणी मन गुंतवा. हृदय गुंतवायचंय ना, त्या गुरूंच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी गुंतवा ना. कारण तेच आपले खरे हितकर्ते असतात, ते आपले खरे सखे असतात, ते खरे आपले आप्त असतात, ते आपले सोयरे. सोयरे कोणाला म्हणतात माहितीये? जो सोय जाणतो आपली तो सोयरा. बघा बघा, आपले नातेवाईक आपली सोय जाणतात का? सोय जाणतात का गैरसोय करतात? अनुभव काय असतो आपला? जास्त करून गैरसोयच होते. मग सोय कोण जाणतं? आपले सद्गुरू आणि भगवंत. म्हणून ते आपले खरे सोयरे. म्हणून आचार्यांनी या श्लोकात सांगितलंय की हे ज्या बाह्य गोष्टी आहेत ना, या बाह्य गोष्टींपासून मिळणाऱ्या सुखांपासून विरक्त व्हायचं, संन्यस्त व्हायचं. म्हणजे त्याबद्दल आसक्ती ठेवायची नाही. लगेच पैसे घरात आहे ते बाहेर जाऊन वाटायला सांगितलेले नाहीत. नाही तर उद्या तुम्ही जाल आणि रस्त्यावर पैसे वाटत फिराल, तुमच्या घरातली लोक मला पकडायला येतील. ते काय बाबा, अपर्णा त्यांनी सांगितलं काल प्रवचनात, हे घरातलं सगळं बाहेर वाटायला निघाले. तसं नाही, त्याच्यात गुंतू नका. आला पैसा ठीक आहे, नाही मिळाला तरी सुद्धा आनंद आहे. जे मिळालं त्यात समाधानी राहता आलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान हे मानण्यात असतं. किती कोणती गोष्ट मिळाली की समाधान मिळेल सांगता येत नाही, ते मानायचं असतं. म्हणून गुरुजी एक वाक्य सांगायचे. आता सकाळीच आमची चर्चा झाली. गुरुजी नेहमी म्हणायचे की आपल्या वाट्याला जे आणि जसं जीवन आलंय, प्रत्येकाच्या वाट्याला जीवन आलंय की नाही, सुख दुःखाने भरलेलं आहे. पूर्ण सुखी कोणीही नाही. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे? फक्त संत आहे. बाकी जगी सर्व सुखी कोणीही नाही. म्हणून जे आणि जसं जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याच्याबद्दल तक्रार कधी करू नये. त्याबद्दल यत्किंचितही तक्रार न करता ते सर्वश्रेष्ठ औचित्याने यशस्वी बनवणं हे अध्यात्म आहे. आलंय ना जीवन आपल्या वाट्याला, आपल्याच कर्माचं फळ आहे गतजन्मीच्या. मग कशाला दुसऱ्यांना नावं ठेवायची? तुझ्यामुळे असं झालं नाही बोलायचं. आणि आपल्या आयुष्याची रडगाणी दुसऱ्याजवळ तर बिलकुल गायची नाही. जे जीवन आलंय ना त्यात आनंद मानायला शिकायचं. ती सुद्धा भगवंताची कृपा म्हणायची. हे खरंच सुख असतं. म्हणून बाहेरच्या गोष्टीमध्ये सुख नाही हे लक्षात घेऊन त्याबद्दल असलेल्या आसक्तीचा त्याग करावा आणि आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करावे. मग नक्की कसे करायचे हो प्रयत्न? त्यासाठी सोपा उपाय सांगितले आचार्यांनी. संतम महांतम समुपेत्य देशिकम. जे संत असतात ना, जे सत असतात ते संत, जे सतच्या आश्रयाने राहतात, जे नेहमी सत्याचीच उपासना करतात, जे सत्यनिष्ठ असतात ते संत. आणि तेच महापुरुषही असतात. त्यांनाच आपण सद्गुरू म्हणतो. त्यांना शरण जावं. आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. आपण जातो ना शरण, पण नको त्या व्यक्तींना शरण जातो. तरुणपणी उपजीविकेसाठी नोकरी करावी लागते. आपले जे वरिष्ठ असतात त्यांना शरण जावं लागतं की नाही? त्यांची हाजी आजी
करावी लागते, त्यांची मर्जी सांभाळावी लागते. स्पष्ट बोललं तर त्यांना राग येतो, आपल्यावर नोकरीतून कमी केलं तर म्हणजे त्यांची मर्जी सांभाळा. बरं, कुठे जायचं असेल, सुट्टी हवी असेल तर त्यांना शरण जावं लागतं. कोणाकोणाला शरण जात असतो आपण लौकिकात, कशासाठी तर हा देह पोचण्यासाठी. पण त्यांना शरण जाऊन काय मिळतं? शरण कोणाला जावं हेही कळायला लागतं ना. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला शरण जाईल का? स्वतः भिकारी आणि ज्याला शरण जातो तो सुद्धा भिकारी, तो काय देणार? शरण कोणाला जावं? जो सामर्थ्यवान आहे, जो उदार आहे, जो आपलं कल्याण करणारा आहे, त्याला शरण जावं. असं कोण आहे? सद्गुरू आहेत. ते सामर्थ्यवान आहेत, ते उदार आहेत आणि ते आपले हित पाहतात. म्हणून शरण जायचं असेल ना तर सद्गुरूंना जावं किंवा भगवंताला जावं. पण भगवंत कसा येऊन आपल्याशी बोलेल हो? तेवढी योग्यता आपली असायला हवी ना. मग तो सद्गुरूंच्याच माध्यमातून आपल्याशी बोलणार. संत भगवंताला शरण गेले, म्हणाले तुझं विणं कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. त्रिभुवन भिंडवून पाहिलं भगवंता नारायणा, पण तुझ्यासारखा शरण जाण्याला योग्य आम्हाला कोणी दिसलाच नाही. तोच नारायण सद्गुरूंच्या रूपात आपल्याला उपदेश करतो. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. ते महांत असतात, म्हणजे महापुरुष असतात. का ते महापुरुष असतात? कारण त्यांनी ब्रह्म जाणलेलं असतं. आणि जो ब्रह्म जाणतो ना तो ब्रह्मनिष्ठ असतो. त्यालाच ब्रह्मविद असं म्हणतात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो स्वतःच ब्रह्म झालेला असतो. म्हणून अशा ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्या म्हणजेच आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंना शरण जावं. कशासाठी कळलंय आपल्याला? मुक्ती मिळवण्यासाठी. त्या आत्मज्ञानाचा मार्ग तेच आपल्याला सांगू शकतात. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल त्यालाच आपण विचारतो ना. समजा उद्या उठून मला एखाद्या ठिकाणी जायचंय प्रवासाला, समजा मला शुकतारला जायचंय, तर मला कळलंय की आत्ताच शेट्टे काका शुकतारला जाऊन आले किंवा या ताई जाऊन आले शुकतारला, मी अजून गेलेले नाही. तर मी कोणाला त्यांना विचारेन, का हो काका तुम्ही कसे गेलात, कोणत्या ट्रेननी गेलात, तिथे कुठे उतरलात, कुठे थांबला होता, कुठली धर्मशाळा होती, कुठे सोय चांगली आहे. कारण ते जाणकार आहेत, ते जाऊन आलेले आहेत, अनुभवी आहेत. म्हणून मी त्यांना विचारलं की ते मला योग्य मार्गदर्शन करतील तर माझा प्रवास चांगला होईल, सुखकर होईल आणि मला जिथे पोहोचायचंय तिथे मी जाऊन पोहोचेल, कुठेही चुकणार नाही. म्हणजे आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जो कोणी आधी गेलेला आहे त्याला विचारावी माहिती. आता आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला काय मिळवायचंय? आत्मज्ञान. मग ज्यांनी आत्मज्ञान मिळवलं आहे अशांनाच जाऊन विचारायला पाहिजे. ज्यांना आत्मज्ञान काही माहितीच नाही अशांना विचारून काय उपयोग? मग असे आत्मज्ञानी जे सद्गुरू असतात त्यांना विचारावं, की त्यांना शरण जावं विचारण्यासाठी. आणि मग त्यांना विचारावं की कसं मिळवायचं हो आत्मज्ञान, तुम्ही कसं मिळवलं, ते आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग काय, आणि मी तिथे पोहोचू शकेन का, त्यासाठी मला काय काय करावं लागेल, किती काळ लागेल. जे काही प्रश्न येतील मनात ते त्या आत्मज्ञानी पुरुषाला विचारावे. त्यालाच ब्रह्मविद म्हणतात. तेच सद्गुरू असतात. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एक नियम आहे की जो ज्ञानी महापुरुष आहे त्यांनी कोणीही विचारल्याशिवाय उपदेश करू नये. म्हणून सद्गुरू स्वतःहून नाही सांगणार,
आपल्याला विचारावं लागतं, त्यासाठी शरण जावं लागतं. आणि शरण कसं जायचंय? सर्व भावे हातचं राखून ठेवून नाही. बरेच जणांना पाहिलं नमस्कार करतात सद्गुरूंपुढे, म्हणतात सद्गुरू तुम्हाला शरण आलो, आणि शरण कसं एक हात खिशावर ठेवतात आपल्या आणि नमस्कार करतात. का? तर खिशातनं पाकिट किंवा मोबाईल नाही तर पैसे खाली पडू नये म्हणून. पाहत ते पडले तर एक हात लगेच खिशावर आणि नमस्कार. त्याला सर्व भावे म्हणता येईल का? समजा पडला मोबाईल, पडलं पाकिट सद्गुरूंच्या चरणात, देऊन टाकावं, त्यांचंच आहे, त्यांनी घेतलं. इतकी समर्पित वृत्ती हवी. पण तेवढं शरण जाताना पण आपल्याला आपल्या पाकिटाचं भान असतं. मग सर्व भावे कसं काय होईल? म्हणून शरण कसं जावं हे सुद्धा कळायला हवं. सर्व भावे म्हणून ज्ञानोबारायांनी ती सगळी पद्धत सांगितली. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय कसं शरण जावं. ज्ञानी पुरुषांना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस् तत्वदर्शिनः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांनी ह्याच्यावर अतिशय सुरेख भाष्य करून हा श्लोक समजून सांगितलाय आपल्या सगळ्यांना की सद्गुरूंना कसं शरण जावं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे. ते ज्ञान आहे ना, कुठलं ज्ञान? आत्मज्ञान. ते कसं आहे? बरवे. बरव म्हणजे श्रेष्ठ, सगळ्यात चांगलं. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कारण तो विठ्ठल कसा आहे? श्रेष्ठ आहे. आणि जो विठ्ठल आहे तोच माधव आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तसे ज्ञान सुद्धा बरव म्हणजे श्रेष्ठ आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे. ते ज्ञान आपल्या आत यायला पाहिजे ना, मनात. आपल्या मनात भलत्या सगळ्याच गोष्टी असतात, ते ज्ञान यायला हवं. जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे. तर कोणाला भजायचंय? संतांना, बाकी कोणालाही नाही. सर्वस्वेची, सर्वस्वानी भजायचंय. का? ते ज्ञानाचा पुरवठा. पुरवठा म्हणजे आगर. संत म्हणजे ज्ञानाचे आगर असतात. आणि ते संत आणि सद्गुरू यांच्यात भेद नाही. संत तेच सद्गुरू. ते ज्ञानाचा साठा असतात. असा साठा की तिथलं ज्ञान कधी संपतच नाही. एखाद्या ठिकाणी खाण असते, सोन्याची खाण आहे, हिऱ्यांची खाण आहे, तो साठा कधीतरी संपेल. पण संतांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ना, जो साठा आहे आत्मज्ञानाचा, ते ज्ञान कधीच संपत नाही. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. ते ज्ञानाचा पुरवठा. ते सेवा हा दारवंठा. ते ज्ञान मिळवायचंय ना, तर उंबरठा ओलांडून दारवंठात गेलं पाहिजे त्यांच्याकडे. आणि कसला उंबरठा ओलांडायचा? सेवा. संतांकडे जायचंय ना, तर सेवा केली पाहिजे आधी. सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन कधी सुबटा गोळ बोली. तो स्वाधीन करून घेतला पाहिजे आपल्या सेवेनी. आपल्या सेवेनी ते संत आणि सद्गुरू प्रसन्न झाले पाहिजेत. अशी सेवा आपल्या हातून संत सद्गुरूंची घडायला हवी. आपल्या मनासारखी सेवा नाही. जशी सेवा आपल्या सद्गुरूंना हवी आहे ना, तशी सेवा. त्यासाठी सद्गुरूंचं मनोगत ओळखता आलं पाहिजे. सद्गुरूंच्या मनात काय आहे, त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, हे ओळखून तशी सेवा करायला पाहिजे. नाही तर बरेचसे लोक काय करतात, आपल्या मनात येईल तशी सेवा करतात. एक असं गुरुकुल होतं. पूर्वी गुरुकुल पद्धती होती की गुरूंच्या घरी राहायचं, त्या आश्रमात राहायचं, गुरूंची सेवा करायची आणि ज्ञान मिळवायचं. आणि नुसतं आश्रमात राहायचं नाही, खायला प्यायला, त्या आश्रमातली इतर कामं सुद्धा करायची, तिथे सेवा करायची त्या गुरूंच्या आश्रमात. पण त्या आश्रमात एक असा चतुर शिष्य होता.
कायम सद्गुरूंच्या पायाशी बसलेला असायचा. कारण त्याला कळायचं इथे आश्रमात आले, बाकीची पण कामं करावी लागतील. कारण तिथे कामं वाटून गेलेली असायची. एकदा एकाने इथला केर काढायचा, एखाद्याने स्वयंपाकाचा अमुक बघायचं, एखाद्याने लाकूड आणायचे, काही नाही, प्रत्येकाला त्या आश्रमातली कामं वाटून गेलेली असायची आणि ती सारखी बदलत राहायची. आणि ह्याला होता कामाचा कंटाळा. सारखं आपल्या त्या सद्गुरूंच्या पायाशी बसलेला असायचा आणि म्हणायचा मी सद्गुरूंची सेवा करते, त्यांचे पाय दाबून देते म्हणायचं. आता एखादा कोणी सद्गुरूंचे पाय दाबत असेल तर कोण त्याला उठवणार? काही शिष्य, इतर शिष्य त्याला सांगून म्हणायचे अरे जरा ये ना जरा आमच्या बरोबर मदतीला. तो म्हणायचा हो असं कसं म्हणता, सद्गुरूंचे चरण कसे सोडू, असं म्हणून ते सद्गुरूंचे चरण पकडून बसायचं. सद्गुरूंनी ओळखलं होतं. नंतर जेवणाची वेळ झाली, तिथे वाजली, सगळ्यांनी सांगितली चला जेवणाची वेळ झाली. असं म्हटल्याबरोबर पहिल्यांदा तो उठला आणि जेवणाच्या पंक्तीत जाऊन बसला. बाकीच्या शिष्याने विचारलं काय रे बाबा, आता सद्गुरूंचे चरण कसे काय सोडलेस तू? मगाशी काम सांगितलं तेव्हा म्हणाला सद्गुरूंचे चरण कसे सोडू? तर आता काय म्हणतो, गुरूंची आज्ञा कशी मोडू? कारण गुरुंनी सांगितलं ना सगळ्यांनी जेवायला जा, मग तर गुरूंची आज्ञा कशी मोडू? म्हणजे सोयीने गुरु सेवा करणारे सेवक नसतात. आपल्या सोयीने गुरूंची सेवा नाही, गुरूंना जसं आवडेल तशी सेवा, त्याला गुरु सेवा म्हणतात. तशा सेवेनी आपल्या सद्गुरूंना प्रसन्न करून घेता आलं पाहिजे. ज्ञानोबरांनी म्हणून तेथ सेवा हा दारावठा, तो स्वाधीन करी सुभटा गोळ बोल. म्हणून तनु मनु जीवे चरणांसी लागावे, तनानी मनानी जीवानी सद्गुरूंना शरण जावं आणि दास्य करायचे. कसं? अगर्वता करावे दास्य सकळ. दास्य करणं काही सोपी गोष्ट नाहीये. कधी कधी आपण गुरूंची सेवा करतो, दास्य करतो, ह्याचा सुद्धा अहंकार होतो. आम्ही गुरूंची सेवा केली, आम्ही गुरुजींचं दास्य केलं, मी माझ्या कारणी गुरूंना घेऊन गेलो. तू नेणारा कोण रे बाबा? गुरु बसलेच नसते तुझ्या कारमध्ये तर तू कोणाला नेणार होतास? पण तरी म्हणतात तसं, मी गुरूंना इकडे नेऊन आणलं, मी माझ्या सद्गुरूंना तिकडे नेलं, मी माझ्या सद्गुरूंना एवढी वस्त्र दिली, अमुक दिलं तमुक दिलं, मी केलं. सद्गुरूंपुढे कधीच मी करायचं नसतं. अगर्वता करावे दास्य सकळ. अरे ते सेवा आपली स्वीकारतायत म्हणून आपण करू शकतोय. जर सद्गुरू म्हणाले चल चालता हो बाहेर उभा राहा, तर कोणाची सेवा करणार आपण? ते आपली सेवा स्वीकारतात म्हणून आपण करू शकतो. त्यांचे उपकार आहेत की ते आपल्याकडनं आपल्या सेवेचा स्वीकार करतात. हा भाव शिष्याच्या अंतःकरणात असायला हवा. त्याला म्हणतात अगर्वता करावे दास्य सकळ. असं जेव्हा आपण करू ना, तेव्हा ते सद्गुरू स्वतःहून आपल्याला विचारते. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. माऊलीने किती छान सांगितले. मग अपेक्षित जे आपुले, मग जे आपल्याला अपेक्षित आहे ना, काय आपल्याला अपेक्षित? आत्मज्ञान. ते आपण न सांगता ते स्वतःहून म्हणतात तुला आत्मज्ञान हवं ना, आणि मग ते स्वतःहून ते आत्मज्ञान आपल्याला देतात किंवा ते कसं मिळवावं हे सांगतात. आणि त्याचा परिणाम काय होतो? तेणे अंतःकरण बोधले. आपल्या अंतःकरणाला बोध होतो, म्हणजे ज्ञान होतं. त्यामुळे आपलं संकल्पा न ये. आपलं मन कसं असतं? सतत संकल्प करतं, विकल्प करतं. मनाचा स्वभावच आहे. एखादी गोष्ट ठरवतं आणि दुसऱ्या क्षणी कशी होईल, मला अमुक अमुक करायचंय पण कसं होईल हो? मी ठरवले चिंता करायची नाही, पण काय करू? चिंता येतेच मनात. म्हणजे एकदा संकल्प करतो चिंता करायची नाही आणि दुसऱ्या क्षणी चिंता करायला सुरुवात करतो. मग कसं होणार? सद्गुरूंवर विश्वास हवा ना.
सद्गुरू असा उपदेश करतात आणि त्या आत्मज्ञानाने आपलं हे जे मन असतं ना, सतत संकल्प विकल्प करत असतं, त्या मनाचं ते संकल्प विकल्प करणं थांबून जातं. ते मन राहतच नाही, ते सद्गुरू चरणी पूर्ण लीन होऊन जातं. आणि जेव्हा मन राहत नाही ना, तेव्हा त्या मनाला अधिष्ठान कशाचं असतं माहितीये? अहंकाराचं. तो अहंकार पण लीन होऊन जातो. आणि तो अहंकार असतो म्हणून द्वैत असतं. मी आणि तू हा भाव कशामुळे असतो? अहंकारामुळे. जर मन सद्गुरूंच्या चरणी लीन झालं तर अहंकारही लीन होतो आणि मग ते द्वैतही संपतं. मग मी आणि तू हा असा भाव उरत नाही. शिष्य गुरूंशी एकरूप होऊन जातो, समरस होऊन जातो. म्हणून आचार्यांनी जे सांगितलंय ना की या श्लोकात समरस व्हायला सांगितलंय. समाहितात्मा असं म्हटलंय. सद्गुरू जे उपदेश करतील त्या उपदेशाप्रमाणे जगून त्या सद्गुरूंशी समरस होऊन जायचंय, म्हणजे त्यांच्याशी एकरूप होऊन जायचंय. गुरु आणि आपण वेगळं उरताच कामा नाही. इतकी गुरूंची एकरूपता साधली गेली पाहिजे. काय सांगतायत सद्गुरू? ह्याचा विचार प्रत्येक क्षणी करावा. प्रत्येक कृती करताना आठवावं की ही मी जी कृती करते ना ते माझ्या गुरूंना आवडेल का? प्रत्येक वेळेला विचार करावा आचरण करताना. मी असं वागतेय किंवा असं मी वागतो आहे ते माझ्या गुरूंना आवडेल का? माझ्या भगवंताला हे असं वागणं आवडेल का? जर मनातून उत्तराला नाही आवडणार तर तसं वागायचं नाही. जसं माझ्या सद्गुरूंना आवडेल, जसं माझ्या भगवंताला आवडेल ना तसंच मी वागेल. म्हणजे सद्गुरूंचा उपदेश अंतःकरणात स्थिर करणे. सद्गुरूंचं अनुकरण नसतं करायचं, अनुसरण करायचं असतं. अनुकरण आणि अनुसरण ह्याच्यात फरक आहे. काही जणांना असं वाटतं की गुरूंचं अनुकरण करायचं म्हणजे गुरु जसं वागतात तसं आपण पण वागायचं. त्या शिष्याला वाटतं आपणच दुसरे गुरु झालो आणि तो दुसऱ्याला शिकवायला निघतो. गुरूंचं अनुकरण करण्याचा अधिकार आपला नाही. त्यांचं अनुसरण करायचं असतं, म्हणजे त्यांनी जो उपदेश केलाय ना त्याप्रमाणे जगायचं असतं. मग ते समाहितात्मा होतं. मग त्या सद्गुरूंशी एकरूपता साधली जाते आणि मग त्या आत्मज्ञान प्राप्तीचा प्रवास सुरू होतो. मला काल प्रश्न विचारला होता ताईंनी की नक्की मग काय करायचं आत्मज्ञान प्राप्तीसाठी? कळलं आहे की कुठली कामना लौकिक ठेवायची नाही, या बाह्य सुखांमध्ये अडकायचं नाही, पण नक्की काय करायचं? मी म्हटलं आचार्य सगळं आपल्याला सांगणार आहेत. आता पहिलं पाऊल आपण टाकलंय आत्मज्ञानाच्या दिशेने की सद्गुरूंना सर्व भावे शरण जायचंय. हातचं काही राखून ठेवायचं नाही. आणि मग आता जो सद्गुरू उपदेश करतील तो सर्वोपरी तो आपल्या मस्तकावर धारण करायचा. त्याचप्रमाणे माझं जीवन घडवायचं. म्हणजे जणू काही आपण त्या सद्गुरूचे गुलाम आहोत असा भाव अंतःकरण असल्याशिवाय सद्गुरू सेवा घडत नाही. तर त्या शरण जाण्याला अर्थ आहे, नाहीतर काहीही उपयोग नाही. आणि त्यासाठी कमालीचा समर्पित भाव लागतो. वैराग्य अंगी असावं लागतं काही प्रमाणात तरी, नंतर ते वैराग्य तीव्र होत जाईल. विवेक बुद्धी असावी लागते, काय योग्य काय अयोग्य हे कळावं लागतं. आणि मग पुढच्या श्लोकात आचार्य सांगतायत उद्धरेत आत्मनात्मानं मग्नम संसार वारिधौ योगारूढत्वमासाद्य सम्यक दर्शन निष्ठया. एक पाऊल टाकलं आपण, सद्गुरूंना शरण गेलो सर्व भावे आणि कळलंय की आता त्यांनी जो उपदेश केलाय ना त्याचप्रमाणे मी जगेन. आता सद्गुरू देहात असो किंवा नसो पण त्यांचा उपदेश आहे ना आपल्या बरोबर. उपदेशाच्या रूपात सद्गुरूच आपल्या बरोबर आहेत. त्यांचं उपदेशामृत सतत वाचलं पाहिजे, सतत ध्यानी ठेवलं पाहिजे. आणि मग काय करायचंय? योग सांगतात आचार्य योगारूढत्वमासाद्य.
म्हणजे योगारूढ स्थितीला पोहोचलेल्याने, म्हणजे आधी योगारूढ स्थितीला पोहोचायला हवं आपल्याला. सद्गुरूंना शरण गेल्यावर दुसरी पायरी आहे योगारूढ झालं पाहिजे. योगारूढ स्थितीला पोहोचलेल्याने विवेक आणि वैराग्ययुक्त होऊन जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे. आता हा श्लोक ऐकला ते स्वतः आपलाच उद्धार आपण कसा करायचा? अरे सद्गुरूने गेलोय ना शरण आपण, म्हणजे सद्गुरू उद्धार करतील आपला, अशी बऱ्याच जणांची भावना असते. मी बाहेर बरेच असे पाहिलेत, कुठेतरी जातात, माळ घालून येतात आणि म्हणतात, एक तर म्हणतात मी गुरु दीक्षा घेतली किंवा मी गुरु केले असं म्हणतात. आपण करणारे कोण असो, असं गुरु करायचं नसतात. असं म्हणायचं की गुरुंनी माझा स्वीकार केला, आपण गुरु करणारे कोण? पण बोलतानाही आपलं भान राहत नाही. आपल्या गुरूंबद्दल आपण आदराने बोललं पाहिजे ना. पण लोक म्हणतात मी गुरु केले, आता सगळा भार त्यांच्यावर. गुरूंवर आपण भार टाकतोय म्हणजे आपण त्यांना कोण समजतो? ते काय भारवाही आहेत का कोणी? भार कोणावर टाकतात? जे हमाल असतात त्यांच्यावर. आपण गुरूंना काय म्हणतो, मी त्यांच्यावर भार टाकला? असं काही नसतं. ज्याचा भार त्याने व्हायचा असतो. गुरु मार्गदर्शन करतात. काल मी उदाहरण दिलं होतं, आपल्याला भूक लागली तर दुसऱ्याने खाऊन आपलं पोट भरणार नाही, आपल्याला खायला पाहिजे. आपल्याला रोग झाला तर औषध दुसऱ्याने घेऊन चालणार नाही, आपण आपलं औषध घेतलं पाहिजे. मग आत्मज्ञान पाहिजे असेल तर प्रयत्न कोणी करायला पाहिजे? गुरुनी, आपण. पण लोक म्हणतात आता गुरु पुढचं काय ते बघून घेतील. असं कोणी बघून घेत नसतं. आपला उद्धार आपण करायचा असतो. गुरु मार्ग दाखवतील, मार्गदर्शन करतील, त्या मार्गातले खास खळगे काय आहेत ते सांगतील, पण चालायचं आपल्याला असतं. आपण आपल्या लहान मुलांना चालवलंय ना बोट धरून, एकदा ते शिकल्यावर सारखं सारखं तुम्ही बोट धरून चालवाल का मुलांना? जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा कडेवर घेतो, चालता यायला लागल्यावर काय म्हणतो, आता येतं ना चाल तू, आता एवढा मोठा झाला, आता तुला कुठे कडेवर घेणार? आणि आपली अपेक्षा करते सद्गुरूंनी उठसूट आपल्याला कडेवर घ्यावं, म्हणजे आपण कायम बाळच राहायचं. असं होत नाही. आपला उद्धार आपण करायचा असतो, सद्गुरूंची कृपा असते. म्हणून सांगितलंय आधी योगारूढ व्हायला पाहिजे. योगारूढ व्हायचं म्हणजे काय? योगारूढ याची व्याख्या भगवंतानी श्री गीतेत केली आहे. 6व्या अध्यायाचा 4था श्लोक आहे. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. काय अर्थ या श्लोकाचा? विषयांच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी जो अनासक्त असतो, आपण सुरुवातीला हे सर बघितलं, आणि ज्याचे सगळे संकल्प सुटलेले असतात, संकल्प संन्यासी. आणि संन्यास या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला ना, मगाशी मी सांगितलं. संन्यास म्हणजे त्याग, म्हणजे ज्याने त्यांनी सगळ्या संकल्पाचा त्याग केलेला आहे, ज्याचे सगळे संकल्प सुटलेले आहेत, तो योगारूढ असतो. म्हणजे आता सद्गुरूंना शरण गेलो, सद्गुरूंनी उपदेश केला, आता पुढची पायरी आपल्याला योगारूढ व्हायचंय, म्हणजे विषयांच्या ठिकाणी अनासक्त. विषय कोणते असतात हो? आहार आहे हा एक विषय, निद्रा, भय, मैथून, हे सगळे वेगवेगळे विषयच आहेत. त्या सगळ्या वृत्ती तेच विषय होऊन आपल्या पुढे येतात. खायचे, आता शरीर धारण करायचं आहे, शरीर जगवण्यासाठी खावं लागणार, पण त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. असंच मला मिळालं पाहिजे, तसंच पाहिजे, ही भाजी मला आवडते, ती भाजी मला आवडत नाही, मला अमुकच पाहिजे,
आता थोडा चेंज पाहिजे, आता मला बाहेरचं खायला पाहिजे, चमचमीत पाहिजे, हे असं मला चालत नाही. हे जे सगळं असतं ना, हे आसक्त झाल्याचं लक्षण आहे. किती लागतं शरीराला खायला? आपण जास्त खात नाही का? अनावश्यक खात असतो आपण कितीतरी वेळा. पोट जेवून झालेलं असतं तरी तेवढ्यात कोणीतरी त्याला चिवडा वगैरे दिसला की 2 चमचे त्याला तोंडात, टेम्पटेशन झालं म्हणतो बघून. तर योगिनी ताई आम्हाला टेम्पटेशन व्हावं ना म्हणून खूप गोष्टी घरात आणून ठेवतात. म्हणतात मी तुमची परीक्षा घेते. आमचे पुण्याची लोक असं सँक्शन करत नाही म्हणतात. अरे काय त्यांच्याकडे कामाला त्यांनी बाई ठेवल्या. त्या काल बाई आल्या, घाबरून घाबरून काम करत होते. सारखं योगिनी ताईंकडे बघायच्या, एक लादी पुसायच्या, पुन्हा योगिनी ताईंकडे बसायच्या, परत जोरात लादी पुसायच्या. म्हणजे या सारख्या काय योगिनी ताईंकडे बघतात? मी त्यांना विचारलं काय हो, त्यांचं नाव सुरेखा. म्हणलं सुरेखा ताई तुम्ही सारखं योगिनी ताईंकडे का बघता? म्हणे नाही, तरी तर ताईने ना मला कामावर ठेवताना सांगितलं तुमचं काम आवडलं तर तुम्हाला पुढे ठेवणार, नाही तर काढून टाकणार. म्हटलं बापरे, मी ऐकलं. मी म्हटलं बहुधा आता माझं प्रवचन जर यांना आवडलं नाही तर या म्हणतील पुढच्या वेळेला तुम्ही महिन्यात येऊ नका. आणि बरं त्या म्हणतात तुम्ही अध्यात्म सांगतात ते तुम्ही जगता की नाही हे बघण्यासाठी मी तुमच्या पुढे वेगवेगळे विषय ठेवणार. तुम्हाला किती इच्छा होते, तुम्ही त्या विषयांच्या किती आहारी जातात होतं. मला जेवायला वाटतात आणि थोड्या वेळाने मग चिवडा आणतात. मग आज मी काय गुळपापडी केली, ती एका वाटीत आणून ठेवतात. काय काय पदार्थ आणून ठेवतात. आम्ही म्हणतो बापरे यांनी एवढं प्रेमाने आणलंय, थोडस त्यांच्या मन राखायला म्हणून खाल्लं पाहिजे. खाल्ल्यावर म्हणतात बघा ताई तुम्ही प्रवचनात सांगितलं होतं की विषयांच्या आहारी जाऊ नये आणि तुम्ही विषयांच्या आहारी जाताय. असं परीक्षा घेतात पुणेकरांना म्हणून मी घाबरते बाबा. कधी काय परीक्षा घेतील आणि म्हणतील की पुढच्या वेळेला प्रवचनाला येऊ नका, तुमचं पटलं तर आम्ही तुम्हाला ठेवू, नाही तर पकडून देऊ म्हणतील. काय योगिनी ताई गंमत. पण असे पुणेकर थोडे चोखंदळ असतात, तो परीक्षा घेतात. जसं म्हणतात की विषयांच्या ठिकाणी आसक्ती नको, म्हणजे देह धारणे पुरता विषय सेवन करावं. जास्तीची गरज काय आहे? काही गरज नसते. झोप हवी म्हणून किती झोप हवी हो. काही काही जण दुपारी 12 रात्री झोप पुरत नाही ते दुपारी 12 पर्यंत पण झोपून राहतात. जेवढा मी झोपायला मिळेल ना तेवढं हवंच असतं. म्हणतात जेवढा थोडी तरी पडी पाहिजेच. पडी नाही झाली तर काही घरच्यांची काही खरं नसतं. कारण त्यांची पडी झाली नाही दुपारी, त्यांची झोपेच्या वेळेत व्यत्यय नको. निद्रा हवी, किती हवी? जेवढी शरीराला विश्रांतीसाठी झीज भरून येण्यासाठी हवी तेवढीच. विषय सेवन करू नका असं नाही, पण त्याला काही मर्यादा हव्या ना, त्याच्या आहारी जाता कामा नये. विषय आपण ग्रहण करावे आपल्या मर्जीप्रमाणे, जेवढे हवे तेवढेच. आपण त्याचे गुलाम होऊ नये असं आचार्याने सांगितले. म्हणून जो विषयांचा गुलाम नाही, विषयांकडे जाणारी इंद्रिय ज्याला स्वतः आवरता येतात. जो इंद्रियांना आवरतो ना, इंद्रियांना तुम्ही गो म्हणतात. जो इंद्रियांना आवरून धरतो, विजय मिळवतो, गोविंद. गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे विजय मिळवणे. ज्याने इंद्रियावर विजय मिळवला तो गोविंद, तो भगवंत आहे. आपल्याला सुद्धा आपल्या इंद्रियांवर विजय मिळवता आला पाहिजे. विषय दिसला की धावली, विषय दिसला की धावली, अशी आपली अवस्था होता कामा नये. शिवाय कर्माच्या ठिकाणी अनासक्त. कर्म करायचं पण त्याचं श्रेय आपण घ्यायचं नाही. पण आपल्याला तर प्रत्येक कर्माचं श्रेय हवं असतं की नाही. मी केलं, घरात भांडण झाली की बघा ना काय म्हणतात, जास्त करून बायका म्हणतात मी आहे म्हणून तुमचा संसार चाललाय, नाही तर कसा केला असता तुम्ही संसार. मी आहे म्हणून संसार टिकू नये. मी बरोबर.
मी खाट कसरीने एवढे पैसे जमवून ठेवले ना, म्हणून आपण एवढा ब्लॉग घेऊ शकलो. मी एवढे कमवले, मी अमुक केलं, मी तुमची माणसं जोडून ठेवली आहेत, नातेवाईक, नाही तर तुम्ही कोणाकडे गेलाच नसतात. मी जोडून ठेवले. कशाचा अहंकार असतो माणसाला, मी केलं. आणि इथे भगवंताला काय अपेक्षित आहे की कर्माच्या ठिकाणी अनासक्ती हवी. मी कर्म केलं असं म्हणता कामा नये. कारण एकदा मी म्हटलं ना मी केलंय की लगेच त्याचं फळ तुमच्या पदरात पडतं. मग केलेलं कर्म जर चुकीचं असेल, पाप कर्म असेल, तर त्याचा पापरूपी फळ पण तुमच्या पदरात पडणार. जसं पुण्य पदरात पडतं ना, तसं लगेच पाप पण पदरात पडतं. तिथला हिशोब एकदम चोख आहे वरचा. अजून तिकडे भ्रष्टाचार झालेला नाही. इकडे सगळीकडे चालतो भ्रष्टाचार, वरती भ्रष्टाचार नाही चालत. त्यामुळे चोख व्यवहार, त्याच्यापेक्षा नकोच ना फळ. पाप पण नको आणि पुण्य पण नको. बाबा मी काही केलं नाही. जी काही भगवंता सेवा करते ना, कर्म करते ना, ती तुझी सेवा, भगवंताची सेवा म्हणून करावं. आणि भगवंताची सेवा करताना आपण कधी पाप करतो का? नाही. म्हणजे पाप कर्म आपल्या हातून घडणार नाही. श्रेय कुठल्याही गोष्टीचं आपण घेऊ नये. म्हणून कर्माच्या ठिकाणी अनासक्त राहावं. कर्म करावं पण त्याचा श्रेय नको. श्रेयाचा मज नको लेशही निर्माल्यात विरावे. अर्पित होऊन जावे. भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या चरणी अर्पित होऊन जातात. निर्माल्य कसं असतं ना, भगवंताच्या चरणात वाहिलं तसं आपलं निर्माल्य व्हावं. कसलं श्रेय नको. असं जेव्हा जीवन जगतो तेव्हा मन सुद्धा संकल्प करत नाही की मी अमुक करीन, अमुक करणार नाही. मग ते मन सुद्धा जे आपलं इकडे तिकडे धावत असतं ना, ते हळूहळू आपल्या आटोक्यात येतं, आपल्या नियंत्रणात येतं. मग त्याचे ते संकल्प विकल्प करणं सुद्धा थांबत. म्हणून सर्व संकल्प संन्यासी. मग त्या संकल्पाचा संन्यास होतो. त्याला म्हणतात योगारूढ. मग आचार्याने तेच सांगितलंय की योगारूढ स्थितीला पोहोचलेल्यांनी विवेक आणि वैराग्य दृढ करायचं. आपल्या ठिकाणी विवेक, योग्य अयोग्याचा विचार करायचा आणि जे योग्य आहे तेच माझ्याकडून घडलं पाहिजे. नुसता विचार करायचा नाही. नाही तर चोराला पण कळतं योग्य काय आणि अयोग्य काय. चोरालाच विचारा तुम्ही, चोरी करणं चांगलं का वाईट, तो काय सांगणार वाईट. पण तो चोरी करतो की नाही. दारुडा जेव्हा शुद्धीत असतो ना, तेव्हा त्याला विचारा दारू पिणं चांगलं का वाईट, तो काय सांगणार वाईट. पण तो दारू पितो की नाही. मग तसं आपण सगळे साधक आहोत. तर काय योग्य काय अयोग्य हे कळलं पाहिजे आणि जे योग्य आहे ते केलं पाहिजे. त्याला म्हणतात विवेक. आणि थोडं वैराग्य असलं पाहिजे. सगळं पाहिजे पाहिजे पाहिजे, हाव हाव नको. म्हणजे योगारूढ व्हायचं, विवेक आणि वैराग्याने युक्त व्हायचं. आणि हा जो जन्म मृत्यू रूपी सागर आहे ना, त्यातून स्वतःला बाहेर काढायचा. आपला उद्धार आपणच करायचा असतो. आणि ह्याच अर्थाचा अगदी असाच सुरुवात असलेला एक श्लोक भगवद्गीतेत 6व्या अध्यायातला 5वा श्लोक. आता योगारूढाची व्याख्या केली लगेचच आहे नंतर. उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. काय अर्थ? आपणच आपला उद्धार करावा, घात करू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतायत आपण आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. बघा ना, आपणच आपला उद्धार करणारे असतो. आपण जेव्हा योग्य वागतो तेव्हा आपण आपले मित्र, आपण जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा आपणच आपले शत्रू. म्हणून भगवंत सांगतात की आपण आपला घात कधीच करू नये, आपणच आपला उद्धार करावा. कशासाठी? या जन्मरूपी संसार सागरातून आपल्याला तरून जायचंय.
कसा आहे हा संसार रूपी समुद्र? 5 क्लेशांनी युक्त आहे. 5 प्रकारचे क्लेश सांगितले, नंतर कधीतरी बघू आपण. त्रिविध ताप आहेत, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. परत भ्रम होतो आपल्याला या संसारात. काय करावं काय सुचत नाही. कधी कधी म्हणतो ना, खरंच काही सुचत नाही हो, काय करावं. त्याला म्हणतो भ्रमित होतो. जेव्हा आपल्याला काय करावं सुचत नाही ना, ते भ्रमित झालेलं असतो. किंवा भलतच करतो ना योग्य मार्ग सोडून, तेव्हा पण आपण भ्रमितच असतो. म्हणून या संसार रूपी सागरात भ्रमरूपी भोवरे आहेत. समुद्रात असतात ना भोवरे काही ठिकाणी. एकदा त्या भोवऱ्यात सापडलं की कुठे निघून जाईल. मोठमोठ्या बोटी, जहाज नाहीशी होतात त्या भोवऱ्यात. तसं या संसार रूपी सागरात भ्रमरूपी भोवरे आहेत. आणि मगरी पण येतो मोठमोठ्या. नावं माहितीये त्या मगरींची? संसार रूपी सागरातल्या पत्नी, पती, मुलं, बांधव, संपत्ती, सत्ता, अशा सगळ्या मगरी आहेत. आणि एकदा मगर मिठी माहितीये का? मगर मिठी सहजासहजी सोडवता येत नाही. मगरीने एकदा पकडलं ना की पकडलं. म्हणून हे जी सगळी नावं घेतली ना, त्यांच्या एकदा का आसक्तीत आपण सापडलो की सापडलो. त्याच्यातून काही सुटण्याची सोय नसते, त्याच्यात आपण सापडलेलो असतो. शिवाय समुद्रामध्ये अग्नी असतो खाली, त्याला वडवानळ म्हणतात. या संसार रूपी सागरात राग आणि द्वेष रूपी अग्नी आहे. येत असतो की नाही, आपल्या मनाविरुद्ध घडलं की राग येतो की नाही समोरच्याचा राग. मग कधीतरी कोणाचा द्वेष करायला लागतो आपण, आपल्याला काही मिळालं नाही की राग द्वेष वेगवेगळे विकार असतात. हे सगळं या संसार रूपी महासागरात असतं आणि त्यामुळे आपण नुसते गटांगळे खात असतो. संसार त्याची व्याख्या करतात, जो सम्यक म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला वेढून आहे ना, तो संसार. सगळ्या बाजूनी वेढून आहे की नाही. जन्माला आल्यापासून लग्न केलं म्हणजे संसार नसतो, तो एक भाग झाला हो. ज्या क्षणी जन्माला येतो आणि रडायला लागतो ना बेबीच्या देठापासून, तेव्हा तो संसार आपल्या मागे लागतो आणि तो सरता सरत नाही, म्हणून संसार. आणि या संसारात सुख नावाची गोष्ट आपण शोधायला निघतो, पण ते सुख सापडतच नाही हो. ज्ञानोबराय म्हणतात, इहलोकी सुखाची कहाणी ऐकीचेल कवणाच्या श्रवणी, इंगळाच्या अंथुरणी सुखाची निद्रा कैसी. ऐकलंय का हो तुम्ही की संसारात जन्माला येऊन अमुक अमुक सुखी झाला? संत हे अपवाद आहेत. ते संसारात जन्माला आले पण संसाराच्या पलीकडे तरुण गेले म्हणून ते सुखी झाले. संसारातून तरले म्हणून सुखी झाले. पण संसारात राहून कोणी सुखी झाला असं कधी कोणी ऐकलंय का? असं ज्ञानोबराय आपल्याला विचारतात. इहलोकी सुखाची कहाणी ऐकीचेल कवणाच्या श्रवणी, इंगळाच्या अंथुरणी सुखाची निद्रा कैसी. इंगळ म्हणजे विंचू एक म्हणतात. दुसरा इंगळ या शब्दाचा अर्थ जळता निखारा, त्याला इंगळ म्हणतात. जळत्या निखाराचा पलंग घातलाय आणि छान सुखाने झोपावं, याच्यावर झोपू शकू का हो निखाऱ्याच्या पलंगावर? कोणी असं झोपून म्हणेल का किती छान झोप लागते, किती छान चटके बसतायत? कोणी म्हणणार नाही. जनक राजा म्हणाला होता, श्री व्यास महर्षींचे पुत्र शुकमुनी हे खरं तर जन्मतः आत्मज्ञानी, पण तरी सुद्धा कुठेतरी अपूर्णता त्यांना जाणवत होती. ते गृहस्थाश्रमाला खूप कमी लेखत होते. तेव्हा व्यास महर्षींनी शुकमुनींना जनक राजाकडे पाठवलेलं आणि सांगितलेलं की जनक राजा गृहस्थाश्रमी आहे आणि तरी सुद्धा तो आत्मज्ञानी आहे, का ते पाहून ये. पाहायला गेले तर काय पाहिलं माहितीये का? त्यांच्या पत्न्या ना उकळत्या पाण्याने स्नान घालत होत्या आणि तरी सुद्धा ते समाधानात होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती. शुकमुनीने त्या पाण्यात हात घातला तर त्यांचा हात भाजला, त्याने जोरात हात बाहेर काढला. म्हणजे एवढं उकळतं पाणी पडले पण ते देहापासून इतके अलिप्त होते, देहाची आसक्ती इतकी सुटलेली होती टोकाची की त्या देहावर उकळतं पाणी पडतंय का गार पाणी पडतंय याचं सुद्धा भान नव्हतं. इतक्या आत्मज्ञानात आत्मानंदात मग्न होते ते.
असे ते जनक राजा, आपण काही जनक राजा नाही. त्यामुळे इंगळाच्या अंतुरणी आपल्याला सुखाची निद्रा यायची नाही. हा संसार असा आहे, सुख नावाची गोष्ट सापडत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्यांना एक सल्ला दिलाय. म्हणतात, हा कचा गोखटे या मृत्यू लोकेचे उफराटे. या मृत्यू लोकात सगळं उलट सुलटच आहे हो. सुखाच्या मागे आपण धावतो, पण सुख काही मिळत नाही आणि दुःखच मागे लागतं. म्हणून आहा कचा गोखटे या मृत्यू लोकीचे उफराटे, म्हणून जरी अवचटे पातलासे तू. म्हणून जरी चुकून तू या संसारात जर सापडला ना, काय करायचं माहिती, झडझडोनी वहिला निघ, लवकर लवकर याच्यातून बाहेर पड, या भक्तीच्या वाटेला ग. जय पावसी अव्यंग निजधाम माझे. लवकर निघ, हळूहळू, मला जसं जमेल तशी मी भक्ती करीन, मला जसं जमेल तसं मी अध्यात्म करीन, असं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं नाही. झडझडून निघ, लवकर निघ, मी रिटायर झाल्यावर मग मी अध्यात्म करीन, मग माझ्या मुलाचं लग्न झालं ना की मग मी अध्यात्म करीन, मग माझी सून जरा रुळली ना संसारात की मग मी अध्यात्म करीन, मग माझी नातवंड थोडी मोठी झाली की मग अध्यात्म करीन. असं करत शेवटची वेळ येऊन ठेवते तरी आपण अध्यात्म करत नाही. ज्ञानोबारायांना सगळे आपण डोळ्यासमोर होतो म्हणून काय सांगितलं, झडझडोनी वैदानी, लवकर बाहेर पड आणि या भक्तीच्या वाट्याला लाग. कारण काळ वेळ सांगून येत नाही. म्हणून हा जो संसार खरं तर असार आहे आणि त्यात सार जर आहे ना तर तो भगवंत. आणि आपला जो हा संसार खरं असार आहे आणि तरी तो खरा वाटतो की नाही, आणि म्हणून त्याच्यात आपण गुंततो. का वाटतो खरा? अज्ञानामुळे. जे आपल्या ठिकाणी अज्ञान भरलेलं आहे ना त्यामुळे तो खरा वाटतो. हा मन जे संकल्प विकल्प करतं ना त्यामुळे तो खरा वाटतो. म्हणून मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, आपल्या बंधनाला कारणीभूत मन आहे. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाची 10 इंद्रिय झाली आणि 11वं इंद्रिय मन सांगितलंय जे अतिशय प्रबळ आहे. आणि असं आहे ते की ते मनच आपल्याला बंधनात टाकतं आणि जर मनाला वळण लावलं तर त्याच मनामुळे आपल्याला मोक्ष सुद्धा मिळू शकतो. अशा दोन्ही शक्ती त्या मनाजवळ आहेत. म्हणून संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक का रचले? त्या मनाला वळण लावण्याकरता. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषय आसक्तम मुक्तै निर्विषम स्मृतम. म्हणजे मन एकच आहे पण ते मनुष्याच्या बंधनाला सुद्धा कारणीभूत होतं आणि मोक्षालाही. जर ते मन विषयामध्ये गुंतलं तर ते आपल्याला बंधनात टाकतं आणि तेच मन जर विषयातून काढून घेतलं तर ते आपल्याला मुक्ती प्रदान करतं. इतकं सोपं आहे. म्हणून आपल्याला करायचं काय आहे, या मनाला वळण लावायचंय, त्यांना ह्या विषयांपासून काढायचंय. ज्ञानोबारांनी सांगितलंय, तेने विषयापासून हिरतले म्हणजे काढून घेतलं, गुरु वाक्य मन धुतले, गुरूंच्या वाक्याने ते मन धुवायचंय. आत्मस्वरूपी घातले रोन्या आणि त्या मनाला आत्मस्वरूपी स्वरूपात स्थिर करायचंय. असं जर करू तर आपला उद्धार आपणच केल्यासारखा होईल सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. असा आपला उद्धार आपण स्वतः करू शकतो. तो करण्याची शक्ती युक्ती बुद्धी ते सद्गुरू आणि भगवंत आपल्याला देवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजची झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित